माजी सैनिकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 15% आरक्षण आहे। जिल्हा परिषदमध्ये वर्षभरापासून भरती प्रक्रिया सुरू होती। त्या भरती प्रक्रियेमध्ये काही पदांवरती पात्र माजी सैनिक उमेदवार मिळाला नाही असं कारण सांगून त्या ठिकाणी अन्य उमेदवारांना नेमण्याचा यांनी घाट घातलेला होता। खरं तर हे नियमबाह्य आहे। नियमानुसार 16 एप्रिल 1981च्या जी आर नुसार ही भरती प्रक्रिया चालेल असं तुम्ही जाहिरातीमध्ये म्हणताय आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 16 एप्रिल 1981च्या नियमाप्रमाणे तुम्ही पुढचं 1 वर्ष माजी सैनिकांची वाट बघायची आहे आणि त्यात सुद्धा पात्र उमेदवार मिळाला नाही तर जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्याकडनं तुम्ही ना हरकत दाखला घेऊन मग इतर उमेदवार नेमायचा अशी ही प्रोसेस आहे। तुम्ही ही प्रोसेस स्किप करून कोल्हापूर जिल्हा परिषदेला महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अवर सचिव त्यांचं नाव सुद्धा घोटाळे मॅडम आहे, त्यांनी एक पत्र दिले। त्या पत्राच्या आधारे हा घोटाळा सुरू आहे। त्याबद्दल आम्ही इथं जोरदार निदर्शनं करून सीओंना निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की माजी सैनिकांच्या जागेवर इतर कुणाची नेमणूक करू नका असं करण्याचा प्रयत्न केला तर हजारो माजी सैनिकांचा जिल्हा परिषदेला आम्ही घेराव घालू अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे, इशारा दिलेला आहे। त्यामुळे कोल्हापूरसह हा राज्यभरातल्या जिल्हा परिषदांचा प्रयत्न सुरू आहे की आपापल्या जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या माजी सैनिकांच्या जागेवर इतरांना उमेदवारी देऊन नियुक्ती देऊन त्यामध्ये काहीतरी व्यवहार करणे किंवा माजी सैनिकांच्या हक्काच्या जागा खाणे हा प्रकार सुरू आहे। त्यामुळे राज्यभरातनं या विषयावर आम्ही आवाज उठवत आहोत।